नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे वानरांचे 3 बंगले. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता आपण ऐकूया माझी कथा वानरांचे 3 बंगले. मीना जागी झाली. तिने पाहिले आई बाजूला झोपली होती. तिच्या बाजूला तिचा मोठा भाऊ रामू पाय पोटाकडे घेऊन झोपला होता. तिचा मोठा भाऊ अजित खानोलीच्या शिवरात्रीला काल सायंकाळी गेलेला. तो अजून आला नव्हता. मीनाला झोपेतच त्याची आठवण आली. आई, दादा इलो. झोपेत असलेली आई तिच्या प्रश्नाने जागी झाली आणि तिच्या पाठीत धपाटा घालून ओरडली, अगो झोप, माका झोपेतून उठवलंस? दादा जत्रेक गेलो म्हणून सांगलंय ना खानोलीच्या. आता येवा रथ ओरडत असतले, नाटक बघून सकाळी येतो, झोप. असं म्हणून मीनाची आई तिला थोपटू लागली. मीना 2 मिनिटात झोपली. पण तिची आई मनात म्हणत होती, माझी 3ही पोरा किती एकमेकावर माया करतात. अजित आज जत्रेक गेलो तर मागची 2 भावंडा कावडी बावडी झाली. मनात समाधान ठेवत त्यांची आई झोपली. सकाळी अजित घरी आला तेव्हा दोन्ही भावंडे झोपली होती. मग जागरण झाल्याने तो पण झोपला. मधला रामू उठला. त्याच्या लक्षात आलं काल दादा जत्रेला गेलेला. त्याने ओट्यावरच्या खोलीत पाहिलं. त्याचा दादा पांघरून डोक्यावरून घेऊन गाढ झोपला होता. आई चुलीवर चहा करत होती आणि नाना म्हणजे त्यांचे वडील आई बरोबर गप्पा मारत होते. तो आईकडे पाहत म्हणाला, आई, दादान माका काय हाडल्यान? आई म्हणाली, अरे त्याच्याकडे पैसे खैसून असतले. तो बागेतली पडलेली चुडता विकता आणि त्याचे पैसे जमवता. तसो खर्च करूचो नाही तो. पण तुझ्यासाठी पट्टो आणल्यान हवं. पट्टो, तुझी कमरेवरची चड्डी एकसारखी सुट्टा मा म्हणून. मिण्यासाठी रेबिनी आणि पिणे सुद्धा हाडल्यान आणि वर्धमानचा खाजा आणल्यान सगळ्यांका. दादाने आपल्याला पट्टा आणल्याने रामू खुश झाला. शाळेत सर्व मुलगे पॅन्टीवर पट्टा बांधत आणि आपली पॅन्ट सतत खाली येत असते म्हणून मुले हसतात. पण दादाने पैसे जमवले केव्हा तेच त्याला माहिती. आपले नाना काही त्याला पैसे देऊ शकत नाहीत. म्हणजे त्याने माडाची चुडता विकून 10 पैसे 20 पैसे जमवून पट्टा आणला असणार. रामूचे मन आपल्या दादाविषयी भरून आले. मोठा झाल्यावर खूप पैसे कमवायचे आणि आई नानांसोबत दादाला पण कपडे चप्पल आणायचे असे रामूने ठरवले. नाना सावंतांची 3ही मुले हुशार. नाना रेशन दुकानावर मापारी होते. रेशन दुकानदार जे काही देईल तेवढीच त्यांची कमाई. कधी कधी पोत्यात शेवटचे पाव किलो तांदूळ किंवा गहू राहायचे तेवढे ते घरी घेऊन येत. त्यांचं जुनं घर वडिलोपार्जित. वर मातीचे नळे आणि मातीच्या भिंती. पावसाळ्यात बाहेरच्या भिंतीवर नाना माडाच्या सावळ्या बांधत. त्यामुळे कोकणातील मुसळधार पावसात भिंती टिकाव धरत. घरावरील नळे दरवर्षी परतावे लागत, नाहीतर पावसात घरभर गळे. नाना सावंतांचे घर डोंगराखाली होते. त्यामुळे त्यांच्या मागील बाजून वर गेले की रान मिळे. रानात जनावरे पण होती. रानडुक्कर रानातून पाण्यासाठी उतरले की त्यांच्या घराच्या मागील बाजूने तळी होती, तिथे पाणी पित. बाकी ससे, हरिण, रानकोंबडी नेहमी दिसत. पाऊस सुरू झाला की मोर फुलारा फुलवत. नाना सावंतांच्या 10 गुंठे जमिनीत त्यांची बायको तळीतील पाण्याने भाजी घाली. मुळा, वाली, लाल भाजी. पावसाळ्यात दोडकी, पडवळ यांचे वेळ असत. नानांची बायको म्हणजे अन्नपूर्णा. इकडे काळसा धामपूर भागातील खात्यापित्यांच्या घरातली. पण लग्न करून या घरात आली आणि तिने असलेली परिस्थिती स्वीकारली. नानांना आणि त्यांच्या पत्नींना ही 3 मुले. मोठा अजित, मधला रामू आणि छोटी मीना. 3घी भावंडे एकमेकांना सांभाळून राहत. या 3ही मुलांचे त्यांच्या शाळेत नेहमी पहिले नंबर येत. एकदा 3ही भावंडे रानात करवंदे खायला गेली. उंच सड्यावर गेल्यावर येताना घसरायला होई म्हणून एकमेकांना धरून धरून खाली येत. त्या दिवशी काळोख पडला तरी त्यांची करवंदे खाणे आणि पानाच्या द्रोणात करवंदे भरणे संपले नव्हते. शेवटी गडबडीने खाली येता येताना मीनाचा पाय एका सापाच्या शेपटीवर पडला आणि सापाने पायावर दंश केला.
मीना ओरडली. अजितने पाहिले एका छोट्या आकाराचा साप सळसळत झाडीत घुसला. काय करावे हे अजित आणि रामूला सुचेना. रडत रडत अजितने मीनाला खांद्यावर घेतले आणि तो घरच्या दिशेने धावू लागला. त्याच्या पाठीमागून रामू रडत रडत धावत होता. त्यांचे मोठमोठ्याने ओरडणे ऐकून नाना आणि आई बाहेर आली. गे आई, गे आई, मीनाक साप चावलो. गे आई, मीनाक साप चावलो. साप झाडीत पळालो. माका फक्त शेपटी दिसती. गे आई. रडत रडत मोठ्याने ओरडत दोन्ही भाऊ मीनाला खांद्यावरून घेऊन आले. त्यांची आई पण रडायला लागली. नानांना माहीत होते सापाच्या विषावर दाजी गोसावीकडे मंत्र आहे आणि पाल्याचे औषध आहे. त्यांनी शेजारील आबाला हाक मारून दाजीला बोलवायला सांगितले. आजूबाजूची माणसे जमा झाली. कुणी कसले कसले उपाय सांगितले. सर्व उपाय सुरू होते. थोड्या वेळाने दाजी आला. त्याने सापाने केलेला दंश पाहिला. नानांना म्हणाला, नाना तसा काळजी करू नका, साधो साप असा हो, याचा काय विष बाधाचा नाही, कदाचित फुरसा बिरसा असत नाही तर मनियार असत. मी तुम्ही काळजी करू नका, मी पालो देते तो आणि तो चेचून दंश केलेला असा ना त्याच्यावर लावा आणि त्याचे रस पीक देवा. मी बसा नसे, साधोर पाव साप तो, त्याचा काय विष होता नाही, काय झाला तर औषध दुसरा देत. दाजी तिथेच बसून होता. त्याच्या आजूबाजूला नाना, त्यांची बायको आणि दोन्ही मीनाचे मोठे भाऊ बसून होते. दिलेल्या औषधाने आणि मीनाला उलटी झाली आणि ती गाढ झोपली. दाजी तिथंच अंगणात झोपला. मग नाना जोडी आणि दोन्ही मुले रात्रभर बसून होती. मध्ये मध्ये रडत होती. आपण आपल्या बहिणीला करवंदे खायला नेलं म्हणून त्यांना अपराधी वाटत होतं. दोन्ही मुलांनी एक घास पण गिळला नाही की पाणी प्याले नाही. मीनाला तसं काहीच झालं नव्हते. सकाळी ती नेहमीसारखी उठली आणि तोंड धुवून चहा प्यायला बसली. तिच्या आईने आपल्या दोन्ही मुलांना जवळ केले आणि तीच रडू लागली. अख्ख्या गावात या तिन्ही भावंडांच्या एकमेकावरच्या प्रेमाच्या कथा लोक रंगवून अनेक दिवस सांगत होते. 30 वर्षानंतर नाना सावंताची तीनही मुले शिकली. मोठा अजित 10वीत शाळेत पहिला आला. एवढ्या गरिबीत आणि कुठलाही क्लास न करता त्याने एवढे यश मिळवले याचे अख्ख्या गावात कौतुक झाले. त्याच्या शाळेतील शिक्षकांनी जोर धरला आणि तो सावंतवाडीच्या कॉलेजमध्ये शिकू लागला. 12वीत उत्तम मार्क मिळवून सांगलीच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकू लागला. बँकेचे शैक्षणिक कर्ज त्याने घेतले होते म्हणून हे त्याला शक्य झाले. अर्थात तो नोकरीस लागला तेव्हा त्याच्या मागचा भाऊ रामू 12वीत होता. त्याने पण 12वी नंतर रत्नागिरीचे इंजिनिअरिंग कॉलेज मिळवले. त्याला अजितचा आर्थिक आणि पाठिंबा होताच. रामू नोकरीला लागला तेव्हा त्यांची धाकटी बहिणी मीना 12वीत आली. तिने BA केले. मग BEd करून ती रत्नागिरी जिल्ह्यात हायस्कूल शिक्षिका झाली. नाना आणि मुलांची आई एकदम खुश होती. गरिबीत तिन्ही मुले शिकली, चांगल्या नोकरीला लागली. अजितचे लग्न झाले आणि अंजली मोठी सून म्हणून घरात आली. ती बँकेत नोकरी करणारी. अजित, अंजली आणि त्यांचा मुलगा मुंबईत राहू लागले. रामूचे लग्न झाले आणि रीना सावंतांची दुसरी सून घरात आली. ती इन्शुरन्स कंपनीत नोकरी करणारी. दोघं आणि त्यांची कन्या बेंगलोरमध्ये राहू लागली. मीनाचे लग्न तिच्या शाळेत शिक्षकांबरोबर झाले आणि सावंतांना जावई पण मिळाला. ती दोघं आणि त्यांची 2 मुले खेडमध्ये घर बांधून राहू लागली. नाना सावंत आणि त्यांची बायको अधूनमधून तीनही मुलांकडे जात 4 दिवस राहत, पण त्यांना शहरात करमत नसे. रामूच्या बायकोला रीनाला वाटत असे सासूने आपल्याकडे राहून त्यांच्या मुलीकडे पाहावं. पण मोठा भाऊ अजित याचे म्हणणे पडले, त्यांना एका ठिकाणी अडवू नका, त्यांना कुठे आवडेल तेथे राहू. यामुळे रीना थोरल्या दिरावर आणि जावेवर चिडून होती. गणपतीला एकदा मोठा भाऊ अजित आणि त्याची बायको अंजली गावी आली. गणपती विसर्जन झाले. दोघे मुंबईला जायची तयार करत असताना त्यांची आई म्हणाली, अजित आता या घर पाडाक झाला बाबा, घर बांधूचा काहीतरी बघ, ह्या तुकाच करू होया, कारण रामूची बायल काय खर्च करू देऊची नाही ते का, तेव्हा तुम्ही दोघांनी काहीतरी विचार करा. अजित म्हणाला, आई मी आत्ताच मुंबईत जागा घेतली ना, त्याचे हप्ते भरते सध्या, एवढ्यात माका जमूचं नाही की. मग तिने सुनेला विचारले, अंजू तुका तुझ्या बँकेतून कर्ज विर्ज. अंजू म्हणाली, मला कर्ज मिळेल पण घर माझ्या नावावर हवं ना, हे घर नानांच्या नावे असणार, मग मला कर्ज कसे मिळेल बरे. नाना म्हणाले, मग घर तुझ्या नावावर केला तर कर्ज मिळाल तुका. अंजू म्हणाली, तसं गावातल्या घराचा काय उपयोग आहे, पण अगदीच पडायला जात असेल तर घर नावावर केलं तर मात्र मला कर्ज मी मिळू शकेल. मग मी या घर तुझ्या नावावर करून देतोय, मग पुढल्या चतुर्थीपर्यंत घर मात्र उभ्या राहावा होया, नाना म्हणाले. पण नाना
रामूक सांगा हा पहिला, नाहीतर त्याची बायको कशी असा तुमका माहीत असा. काय तर आम्ही बघतोय रे, काळजी करू नको अजित, तो खर्च करूचो नाही त्याका मी काय तो सांभाळते. नानांनी स्वतः महसूल खात्यात जाऊन तलाट्यांना भेटून आणि इतर काही कामं करून आपले घर मोठी सून अंजलीच्या नावे करून दिले. अंजलीने बँकेतून कर्ज मिळवले आणि घराचे काम सुरू झाले. नाना आणि मुलांची आई खुश झाली. पाया झाला, स्लॅब पडला. आणि इकडे बेंगलोरमध्ये रामूला कळले घर नानांनी अंजलीच्या नावे करून दिले. अंजली घर बांधते आहे. रामूच्या बायकोच्या अंगाचा तिळपापड झाला. ती नवऱ्याला टोमणे मारू लागली. नानांची मोठी सून लाडकी, तिच्या नावे घर करून दिलं, आमच्या नावे करून दिलं असतं तर मी पण कर्ज घेऊन बांधलं असतं. एप्रिलपर्यंत घर बांधून पुरे झाले. नाना सावंतांना कमालीचा आनंद झाला. आपल्या हयातीत एवढा मोठा बंगला बांधला जाईल आणि आपण अशा घरात राहू असे त्यांच्या स्वप्नातही आले नव्हते. अक्षय तृतीयेला गृहप्रवेश झाला. बेंगलोरहून रामू एकटा आला. त्याची बायको रीना आली नाही. मुलगी मीना आणि तिचा नवरा मात्र आला. 4 दिवस एकत्र राहून तीनही भावंडे आपापल्या घरी गेले. रामू बेंगलोरमध्ये गेल्यावर त्याची बायको रीना त्याला म्हणायला लागली, काही झाले ना तरी मी त्या घरात पाय ठेवायची नाही. तुझ्या बाबाने आईने मला फसवले. काही न कळवता मोठ्या सुनेच्या नावे घर करून दिले. मी कधी कधी सुद्धा गावी जायची नाही. रामू म्हणाला, अगं असं कसं चालेल? आपले देव आहेत तिकडे, आपले सगळे नातेवाईक तिकडे, आई वडील, नानाताई, बहीण आहे मीना, तिचा आजोबा, आजोळची माणसे सगळी गावात तिकडची. आपल्याला तिकडे जावंच लागेल. होय ना? मग नानांना सांगून बाजूची जमीन माझ्या नावे करायला सांगा. मी तिथे तिच्यापेक्षा मोठे घर बांधते की नाही बघा. रीना काहीच ऐकत नाही किंवा आपल्याशी बोलतही नाही सध्या. हे पाहून रामू घरी गेला आणि आई नानाशी बोलला. नाना म्हणाले, अरे या घरात रवा, अंजलीन कर्ज मिळाया म्हणून ही जागा तिच्या नावावर करूक सांगल्या. पण नाना, रीना म्हणता तिका पण घर बांधूचा अस. ही जागा वरीच्या नावावर करताना आमका तुम्ही कळवलंच नाही. शेवटी रामूचा हट्ट बघून नाना पुन्हा प्रांत कार्यालयात गेले आणि त्यांनी बाकी जमिनीचे 2 भाग केले. 3 गुंठे रामूला आणि 3 गुंठे मुलगी मीनाच्या नावे केले. पुढे मागे तिला वाटणी हवी असेल तर. आपल्या नावावर 3 गुंठे जमीन लागल्याबरोबर रामू आणि रीना गावी आले. त्यांनी घर बांधायला गेले. मीनाला ही बातमी समजतात ती गावी आली आणि रीना आणि रामू बरोबर वाद घालू लागली. रामू दादा, कसलो हो स्वार्थ तुका? हा, एक घर होता माया, दुसरा होया होता घर कित्या? त्यावर रीना भांडायला आली. मीना, आमच्या पैशाचा आम्ही घर बांधतो, तुझ्याकडे आम्ही काय पैसे मागूक नाही. शेवटी हे IT इंजिनियर असत आणि मी LIC मध्ये ऑफिसर असते. आमची 4 घरा बांधूची कॅपॅसिटी असा, तुझा काय तर बघ. मीना चिडली, म्हणजे माझी घर बांधूची कॅपॅसिटी नाही असे म्हणतं की काय? ठीक असा, तुका दाखवते तर. नानाने ही पण माका जागा दिल्याने थैसर तुझ्यापेक्षा मोठा घर बांधताय की नाही तर बघ. या दोघींची भांडणे ऐकून नाना आणि त्यांची बायको डोक्याला हात लावून बसली. रामू आणि रीनाने अजित अंजलीच्या घरापेक्षा मोठे घर बांधले. तिच्यापेक्षा चढावर करून मीनाने सर्वात मोठे घर बांधले. आता नाना सावंतांची 3ही मुले एकमेकांशी बोलत नाहीत. केव्हा तरी अजित बहिणीला मीनाला फोन करतो. मीना अजितला राखी पाठवते. एवढाच भावंडांचा संबंध. नाना आणि त्यांची बायको या गृहकलहाने थकली. सावंतांची 3 घरे उभी राहिली आणि 6 महिन्यांनी नाना गेले. मग 4 महिन्यांनी त्यांची बायको गेली. दिवसाला 3 भावंडे एकत्र आली तेवढीच. मोठ्या अजितचा मुलगा अमेरिकेला गेला आणि तेथेच स्थायिक झाला. रामूच्या मुलीचे लग्न झाले आणि ती नवऱ्याबरोबर जर्मनीला गेली. मीनाने तिच्या नोकरीच्या गावी मध्ये खेडमध्ये घर बांधले, त्यामुळे ती तिकडेच राहिली. वयोमानाप्रमाणे गणपतीला यायला जमणार नाही म्हणून अजितने गावचा गणपती मुंबईत नेला आणि तो मुंबईत गणपती करू लागला. नाना सावंतांच्या 3ही मुलांच्या घरांना आता मोठी कुलपं लटकत आहेत. हल्ली जंगली तोडली, त्यामुळे रानातील वानर म्हणजेच माकडे खाली वस्तीत येऊन हैदोस घालत असतात. केळीची झाडे तोडतात, आंबे अर्धवट खाऊन टाकतात, पपई, पेरू, चिकू अर्धे खाऊन खाली टाकतात. सावंतांची 3 घरे या माकडांना मिळाली आहेत. त्यांच्या गच्चीवरती खेळतात, एकमेकांना पकडतात, प्रेम करतात, शीलगवी करतात, झोपतात, परत रानात जातात, फळेपणे आणून या घरावर बसतात आणि आरामात खातात. हल्ली या गावातील लोक पूर्वी या 3 घरांना नाना सावंतांची घरं म्हणत होते. आता नाना सावंतांची घरं पण लोकांनी बंद केले
आणि वानरांचे 3 बंगले म्हणू लागली आहेत. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.